आज सुट्टीचा दिवस होता, आंबेडकर जयंती होती। सर्वजण घरातील आज घरीच होते, त्यामुळे फक्त वरण भात आणि भाजी पोळी करण्यापेक्षा म्हटलं थोडं आज वेगळं करूया जेवणामध्ये। म्हणून मी सकाळी उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेऊन ते भिजत घातले, चांगले स्वच्छ धुतले आणि आता भिजत घातले आहे। त्यानंतर वरण भाताची तयारी केली। डाळ लावली वरणासाठी कुकरला। आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे आता आपण भाजीसाठी वाटून घेणार आहोत। भाजीमध्ये टाकता येतं आणि हा मसाला आपण भज्यांसाठी वापरू शकतो। हिरवी मिरची, लसूण, जिरे आपल्याला वरणासाठी लागणार आहे, त्याच्यामुळे आता वरणाला फोडणी देणं सुरू झालेलं आहे। वरणाच्या फोडणीसाठी तेलामध्ये लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली आहे, कढीपत्ता गरजेचा असतो वरणाला, थोडी कोथिंबीर टाकली, हळद टाकली। अशा प्रकारे आज आपण साधे वरण करणार आहोत। वरणाला आपण फोडणी दिलेली आहे। आणि वरणाला तडका देण्यासाठी आता आपण थोडं तेल गरम करून घेऊ। तेलामध्ये जिरे, मोहरी टाकली आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या तोडून टाकल्या आणि त्याचा तडका आपण वरणाला दिलेला आहे। अशा प्रकारे साधे वरण आज तयार केले। वरून थोडी कोथिंबीर टाकली। आता ही भज्याची तयारी आपण केली। भज्यामध्ये आज आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे तर टाकणार आहोत, पण त्याच्यासोबत थोडे धणे पण वाटून घेतले मिक्सरमधून, ते टाकले। लाल सुक्या मिरच्या थोड्या मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतल्या। हे ज्या 3 मिक्स डाळी होत्या भिजत घातल्या त्या वाटून घेतल्या। त्यांच्यामध्ये ओवा, थोडा कढीपत्ता कट करून टाकला, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा तो मसाला, थोडा लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता यांना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। मीठ आणि हळदही टाकले आणि शेवटी कांदा कापून तोही टाकला। आता यांना चांगले मिक्स करून आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ। वरण झाल्यानंतर आपण बटाटेही उकडून घेतले। आता त्याची आपण सुकी भाजी करणार आहोत, चटणीच म्हणूया त्याला। आता त्याची फोडणीची तयारी सुरू झाली आहे। तेलामध्ये लसूण, जिरे टाकले, कांदा कट केला तोही टाकला, कढीपत्ताही टाकलेला आहे। थोडी लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि आपला जी चटणी आपण वाटून ठेवली, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे, तेही टाकले आणि सुक्या मिरच्यांचा ते मिक्सरमधून फिरवून घेतले होते ते पण टाकले। मीठ टाकलेले आहे, हळद टाकून घ्यायची आणि हे आपले बटाटे शिजवून ठेवलेले ते आता टाकायचे आणि चांगल्या प्रकारे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली बटाट्याची चटणी तयार झाली। वरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे। आता आपण तयारी करणार आहोत पुरीची। त्यासाठी गव्हाचे पीठ घ्यायचे, थोडा मैदा घ्यायचा आणि थोडा रवा। अशा प्रकारची पुरी आज आपण बनवणार आहोत। थोडा ओवा घ्यायचा
आणि थोडेसे तेल टाकून घेतले. थोडीशी हळद, मीठ टाकून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे. आणि बघा आता मी पुन्हा ती कलुंजी टाकली आणि आता पीठ पुन्हा भिजवत राहील. चांगल्या प्रकारे ती मिक्स करून घेतली. थोडेसे तेल टाकून पिठाला शेवटी मळून घेतले आणि 10-15 मिनिटासाठी ठेवून दिले होते. त्यानंतर आता मी पुऱ्या बनवायला घेतल्या. छोटे छोटे त्याचे गोल गोल गोळे करून घेतले होते आणि नंतर सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्यांना आता तळायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या. ह्या पुऱ्या खाण्यास खूप चवदार लागतात. त्यानंतर मी घरामध्ये ब्रेड होताच तर त्याचे त्रिकोणी तुकडे करून घेतले आणि ते ह्या पिठामध्ये सकाळी जे भज्यांच्या पीठ आपण तयार केलेले होते त्याच्यात हे तुकडे भिजवून त्यांना ह्या बारीक शेवयांमध्ये मिक्स केले. बघा तुम्ही या बारीक शेवया कशा मी वरून लावल्या आहे आणि नंतर तळण्यास घेतले. याने हे सँडविच खूप कुरकुरीत होतात. तुम्ही करून बघा. काही ब्रेड जे मी सँडविच करण्यासाठी त्रिकोण केले होते त्याचे काट उरलेले होते ब्रेडचे. त्याचा उपयोग काय करणार म्हणून मी त्यांना आता मिक्सरमधनं थोडे ग्राइंड करून घेतले आणि ते ह्या भज्याच्या पिठात टाकून दिले. म्हणजे त्याचाही उपयोग होतो आणि भजे पण कुरकुरीत होतात. आणि अशा प्रकारे सर्व भजे तळून घेतले. दररोज तेलकट पदार्थ खाण्यास शरीरासाठी योग्य नसतात म्हणून आपण सणाच्या दिवशी वगैरे असं काही करून खातो. अशा प्रकारे आज ही आपली डिश तयार झाली. वरण, भात, पुरी, भाजी, सँडविच, भजे आणि गोड म्हणून मी आज आम्रखंड ताटात ठेवलेले आहे. अतिशय सुंदर असं हे ताट दिसतंय आणि खातानाही खूप मजा आलेली आहे.